विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सध्या आपल्या सोबत आहेत। अंबादासजी, उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे, मात्र हे अधिवेशन वेगवेगळ्या कारणांनी गाजण्याची शक्यता जास्त आहे। अधिवेशनाच्या एक दिवस आधीच आज मनोज जरांगे पाटील सरकारवर चांगलेच भडकलेले बघायला मिळालेत आणि त्यातल्या त्यात ते देवेंद्र फडणवीसांवर जास्त संतापलेले बघायला मिळालेले आहेत। उपमुख्यमंत्र्यांवर त्यांनी अतिशय गंभीर आरोप सुद्धा केलेले आहेत। मराठा समाजात फूट पाडण्याचं काम, त्यासोबतच सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न, असे वेगवेगळे आरोप करतायत जरांगे पाटील आणि ते सागर बंगल्याकडे आता मी येतोय असं सुद्धा आव्हान सरकारला देत आहेत। विरोधी पक्ष म्हणून कसं बघताय या सगळ्याकडे? फक्त एखाद्या समाजाच्या प्रश्नासाठी काही आंदोलन होत असेल, आंदोलनाचा तर आदर आपण सगळ्यांनी केलाच पाहिजे। भूमिकेविषयी मतभेद असू शकतात, परंतु आंदोलनाचा आदर आपण केलाच पाहिजे। आणि आंदोलकांनी जे आरोप केलेले आहे, याच आरोप करणारे आहेत मनोज पाटील यांना एक 15-20 दिवसापूर्वी मला वाटतं एक गुलाल अंगावर घेतला होता, नोटिफिकेशन काढलं होतं एक त्याच्याविषयी। नंतर मराठा समाजाला आरक्षणाचा सुद्धा सरकारने निर्णय घेतलेला। अशा सगळ्या भूमिका सरकारने घेतलेल्या असतानाही मनोज जरांगे का अशा पद्धतीनं सरकारवर चिडतायत याची दखल तर सरकारला घ्यावी लागेल आणि त्यांच्या आरोपाची चौकशी सरकारने केली पाहिजे। कारण त्यांची फसवणूक झाली, आम्ही तर पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की त्यांची फसवणूक झालेली आहे आणि आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा मराठा समाजाची फसवणूक सरकारने केलेलीच आहे। मात्र जे तुम्ही म्हणताय की गुलाल उधळला गेला आणि त्यानंतर नेमकं असं काय बिनसलं आणि सोबतच मराठा आरक्षणासंदर्भातल्या आंदोलनामध्ये देखील फूट पडल्याचं बघायला मिळालेलं आहे। आंदोलनात काय फूट नाही पडलेली। एखादा माणूस इकडे तिकडे गेला म्हणजे म्हणून काय आंदोलनात फूट पडत नसते। जे कोणी थोडे बहुत वक्तव्य केले असे लोक आंदोलनात असतात। कालांतराने असे आंदोलन सुरू झाल्यानंतर त्याच्यात वेगवेगळे स्वार्थ निर्माण होतात, त्याच्यातून काही लोक फुटत असतात। परंतु समाज हा आंदोलनाच्या मागे उभा आहे तर कबूल केलंच पाहिजे। त्यामुळे असं कोणी गेलं असेल तर म्हणून आंदोलन फुटलं, कमी झालं असं काही होत नसतं। उलट आंदोलनात धार येत असते आणि मला वाटतं मनोज जरांगेच्या आंदोलनात ही धार आहेच असं मला वाटतं। त्यांच्या ज्या मागण्या त्याचा सरकारने नुसतं हसण्यावारी किंवा वेळ मारून देण्यासाठी उपयोग करू नये। त्यांच्या भूमिकेचं जे काय त्याचा सूक्ष्ममुख सरकारने लावला पाहिजे। मनोज जरांगे पाटील हे आता मुंबईकडे यायला तयार झालेले आहेत, तसे वक्तव्य देखील करत आहेत। महाराष्ट्र या सगळ्या प्रकरणामध्ये मात्र वेठीला धरला जातोय। आधी सुद्धा आपण बघितलं की चक्का जाम झाला, तेव्हा सुद्धा महाराष्ट्रवासियांचे हाल झालेले होते। जर आता पुन्हा तशी वेळ येणार असेल तर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल। हे पण महाराष्ट्र तर सत्ताधाऱ्याने वेठीस धरलेला आहे। सगळ्यात आधी जरांगे पाटलाच्या एका विषयामुळे काय महाराष्ट्र वेठीस नाही धरल्या जाऊ शकत। आज सरकारनेच महाराष्ट्र वेठीला धरलेला आहे। सरकारनेच वेगळे समाज वेठीस धरले। छगन भुजबळ ओबीसीना वेठीस धरतात, बाकी काही लोक मराठा समाजाला वेठीस धरतात। वेठीस तर महाराष्ट्राला धरणं चालू आहे, शेतकऱ्यांना काही लोक वेठीस धरतात। तेव्हा खरं तर मेन या सरकारनेच महाराष्ट्राला वेठीस धरले। मनोज जरांगे एक वेगळ्या पद्धतीने एक आंदोलन करतात आणि म्हणून त्यांच्या आंदोलनात जर समाधान केलं तर ते कशाला येतील इकडे? त्यांचं समाधान सरकारने केलं पाहिजे। सरकारने जर नोटिफिकेशन दिलं, गुलाल उधळला, पुन्हा विधिमंडळात ठराव घेतला, एवढं सगळं झाल्यावरही ते समाधानी, याचा अर्थ कुठंतरी माशी शिंकलेली आहे, कुठंतरी पाणी मुरतं आहे, कुठंतरी मला वाटतं या मागणीची दखल घेतली जात नाही। याची दखल सरकारने घ्यावी। उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीवर जर इतके गंभीर आरोप होत असतील तर या आरोपांची चौकशी व्हावी अशी मागणी तुम्ही विरोधी पक्ष म्हणून करणार का? बिलकुल। उपमुख्यमंत्री हे या महाराष्ट्रातलं एक महत्त्वाची जबाबदारी आहे। देवेंद्र फडणवीससुद्धा तेवढेच जबाबदार आहेत आणि तेव्हा जर त्यांच्यासारख्या एका व्यक्तीवर ठीक आहे, वैचारिक मतभेद आमचे निश्चित असू शकतात, असतात, असायला काही हरकत पण नाही लोकशाहीमध्ये। पण देवेंद्र फडणवीसांसारख्या व्यक्तीवर जर आरोप होत असेल तर त्याची चौकशी व्हावी। चहापानावर तर बहिष्कार टाकलेला आहे, अधिवेशनपूर्व चहापानावर। कुठल्या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात दिसणार विरोधी पक्ष? हे पण सरकार आत्ताच्या घडीला जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, गुंडाराज या महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे। शेतकऱ्यांची पिळवणूक या महाराष्ट्रात होते, बेरोजगार तरुणांची पिळवणूक या महाराष्ट्रात होते, वेगवेगळे पेपर फुटले जातात, मुलं वर्ष 2-2 वर्ष तरुण मुलं मुली अभ्यास करतात आणि काही लोक 2 पैसे देऊन पेपर फोडतात। आणि मग या सगळ्यामुळं एक नैराश्याचं वातावरणसुद्धा तरुणींमध्ये आहे। हे सगळे विषय घेऊन आम्ही लढा देणार आहोत या अधिवेशनात। भले छोटं अधिवेशन असेल परंतु भूमिका मांडून मोठं सरकारला निश्चित आम्ही आवाज या संदर्भात प्रश्न विचारू, त्याचं उत्तर द्यायला सरकारला भाग पाडू। भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे वक्तव्य करतात की विरोधी पक्षांना संपवण्याबाबतचं त्यांचं आवाहन होतं कार्यकर्त्यांना, तशा पद्धतीचं वक्तव्य होतं। कसं बघताय या वक्तव्याकडे? आता असा कधीच कोणताच पक्ष संपत नसतो, तो छोटा असेल मोठा असेल।
असे कोणतेच पक्ष कधीच संपत नसतात. हे मला वाटतं बावनकुळे साहेबांसारख्या एक जुन्या जाणत्या कार्यकर्त्याला नेत्याला याची चांगली जाणीव असेल. कार्यकर्त्याला प्रोत्साहन देण्यासाठी नेता बोलत असतो एखाद वेळेस असं संपवा, आता संपवल्याने काय संपवत असतात का लोक. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामन अजित शिवतरकर, सामंत पाठक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.